आज आपण आलेलो आहोत जामखेड तालुक्यातील देवटेठण या गावामध्ये। आज या गावामध्ये विवाह सोहळा असल्यामुळे आपण आलेलो आहोत। हे खंडोबाचं मंदिर साधारणतः 700 ते 800 वर्षापूर्वीचं हे मंदिर असल्याचं सांगितलं जातं आणि या ठिकाणी खंडोबाची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे। तसंच या ठिकाणी महादेवाची पिंडही स्वयंभू असल्याचं सांगण्यात येतं। आपण पाहू शकता मंदिराचा अतिशय विस्तीर्ण असा परिसर आहे आणि हा पूर्ण परिसर दगडी बांधकामाचा आहे। समोरूनच एक नदी वाहते। अतिशय मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपल्याला मंदिरात दिसेल। हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वार हे पूर्णतः दगडी बांधकामाचं आहे। त्याचबरोबर मंदिराच्या समोरून नदी वाहत असल्यामुळे अतिशय सुंदर आणि आल्हाददायक असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आपण मंदिरात प्रवेश करत आहोत। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला खंडोबाच्या मूर्तीसमोर नंदी महाराजांची मूर्ती दिसेल। तसेच याबरोबरच या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या देवदेवतांची मूर्तीही पाहायला मिळू शकतात। आपण आता मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर, मनमोहक आणि स्वच्छ असा मंदिराचा गाभारा आहे। समोरच खंडोबा देवाची अतिशय विलोभनीय आणि सुंदर अशी मूर्ती आहे। आपण पाहू शकता हे सर्व मंदिर दगडी बांधकामात केलेलं मंदिर आहे। ह्या मंदिराची खांब आणि छतही दगडी बांधकामात केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। पण पाहू शकता खंडोबा देवाच्या मूर्ती समोरच महादेवाची अतिशय सुंदर आणि सुबक अशी पिंड आहे। या ठिकाणी असं सांगितलं जातं की खंडोबा देवाची मूर्ती आणि महादेवाची पिंड हे दोन्हीही स्वयंभू आहे, म्हणजे तयार केलेलं नाही। हे नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील खंडोबाचे उपपीठ आहे असे मानले जाते। या ठिकाणी अमावास्या ते अक्षय तृतीया यावेळेस खूप मोठी यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये घुंगडीचा मोठा बाजार असतो। खंडोबा देवाला या ठिकाणी रोज 2 वेळा अंघोळ घालण्यात येते। अंघोळ घातल्यानंतर पहाटे 4 वाजता आणि संध्याकाळी अंघोळ घालून पूजा आरती केली जाते। आपण पाहू शकता अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी खंडोबा देवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। खंडोबा देवाच्या मूर्तीसमोरच आपल्याला नंदी महाराजांची या ठिकाणी मूर्ती दिसेल आणि या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचीही मूर्ती आपल्याला नंदीच्या समोर दिसेल। तसेच त्यांच्या समोर ब्रह्मा, विष्णू आणि महेशांची वाहने आपल्याला दिसून येतील। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला खूप मोठा असा साखळदंड पाहायला मिळेल। या ठिकाणी आलेले भक्त अतिशय मनोभावे पूजा करतात। या ठिकाणी खंडोबा देवाची, त्याच्याबरोबर महादेव आणि नंदीची पूजा करून या ठिकाणी प्रत्येकजण आपली इच्छाकांक्षा व्यक्त करतात। त्याचा परिसर अतिशय मोठा असून या ठिकाणी मोठमोठी लग्न लावली जातात। या मंदिरामध्ये माझ्या भाचीचं लग्न असल्यामुळे आम्ही या मंदिरामध्ये आज आलेलो आहोत। या ठिकाणी माझी भाची ऋतुजा आणि संतोष यांचा विवाह झालेला आहे। अतिशय सुंदर आणि मनमोहक असा परिसर असून या ठिकाणी मोठमोठी विवाह किंवा इतर धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात पार पाडली जातात। या देवस्थानाला मानाच्या नवसाच्या काट्याचा मान असून या ठिकाणी आपण पाहू शकता तांबा राजुरी, रत्नापूर, कासेवाडी, लोळदगाव, साबरखेड
चवळा, चिचोंडी पाटील, जगतेवाडी, केळसांगवी, जवळका, पिंत्रज, शिरपूर, जवळाला आणि साखत या गावच्या मानाच्या काट्यांना या ठिकाणी यात्रेच्या वेळेस मान दिला जातो. देवदैठण गावाला अतिशय समृद्ध असा वारसा भारतीय सेनेमध्ये असणाऱ्या सैनिकांचा आहे. त्याचबरोबर या गावामधील बरेच असे युवक पुढे पोलीस भरती आणि मिलिटरीच्या वेगवेगळ्या विंगमध्ये काम करत आहेत आणि यापूर्वी काही रिटायर झालेले आहेत. आपण पाहू शकता मंदिराचा अतिशय विलोभनीय आणि सुंदर असा उंच कळस आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी लग्न कार्यासाठी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे, जसं की शेड असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा स्वयंपाकाची व्यवस्था असेल, अशा स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी मंदिर देवस्थानातर्फे करण्यात आलेल्या आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय उंच आणि दगडी बांधकामामध्ये सुंदर रीतीनं तयार केलेल्या 2 दीपमाळ आहेत, 3 दीपमाळ आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी देव मंदिराच्या शिखराचे आपल्याला विलोभनीय असे दर्शन घेता येईल. अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे. 700 ते 800 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्यामुळं जिल्ह्यातूनच नाही तर इतर जिल्ह्यातूनही या ठिकाणी खंडोबा देवाला मानणारे लोकांचा सतत ओघ चालू असतो. त्यामुळं आपणही नवसाला पावणाऱ्या या खंडोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी देवदैठण या ठिकाणी नक्की या. धन्यवाद.